कसे आहात विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड फर्स्ट या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, लवकरच आपला कॅप राऊंड फर्स्ट अलॉट होणार आहे, म्हणजे ज्याचे आपण ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत, तर त्याचे रिझल्ट्स येण्याची वेळ झालेली आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम आपला कॅप राऊंड अलॉट होणे म्हणजे आपले नंबर लागणे, कशाप्रकारे आपले नंबर लागतात, मग आपल्याला मिळालेले जे कॉलेज आहेत ते आपण कसे सिलेक्ट करायचे, कसं त्याला हो म्हणायचं म्हणजेच फ्रीज करायचे, तसेच आपल्याला जर ते कॉलेज आवडले नाही तर आपल्याला काय करता येईल, तसेच आपल्या कॉलेजला ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला फीस CET आपल्याकडून घेत असतं, ती कशी पे करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या गुगल क्रोममध्ये cetcell.mahaCET.org असं टाईप करून आपल्याला इथे पोहोचता येतं। इथं आल्यानंतर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण एका पेजवरती पोहोचतो, तिथे परत ॲडमिशनला क्लिक करून आपण इथं वरती स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बीएड यावरती क्लिक करायचं आहे। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड आहे। बीएड न्यू ही जी टॅब आहे तिला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो, जिथे आपल्याला रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं। न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर थर्ड राऊंड दॅट इज कॅप राऊंड हॅज बीन स्टार्टेड। बघ, आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। इथे आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळतं, पब्लिश ऑन 12 ऑगस्ट नोटीस राऊंड फर्स्ट अँड सेकंड बीएड। याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला इथे एक टॅब येते, त्या ओपनला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ओपनला क्लिक करताच आपल्याला फाईल ओपन झालेली, डाउनलोड होऊन ओपन झालेली पाहायला मिळते। तर त्यामध्ये आपण पाहू शकता नोटीस नंबर 1 कॅप राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड बीएड। तर बीएड कोर्सचा कॅप राऊंड फर्स्ट सेकंड या संदर्भातली ही नोटीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये काही सूचना आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात। तर या ज्या सूचना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। तसेच विद्यार्थी मित्रो, ही जी नोटीस आहे, ही जी अपडेट आहे, तर ही फाईल आपण आपल्याकडे जतन करून ठेवावी, सेव्ह करून म्हणजे डाउनलोड करून ठेवावी, जेणेकरून आपल्याला यातल्या सर्व ज्या बाबी आहेत त्या स्वतः चेक करता येतील। विद्यार्थी मित्रो, त्या सूचना जाणून घेण्यापूर्वी आपण आपला जो कॅप राऊंड आहे त्याचा अलॉटमेंट काय आहे ते आपण पाहूया। तर आपला मेडिकल मेरिट लिस्ट व फायनल मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर आपल्याला पुढची जी कार्यवाही पाहायला मिळते, अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट, म्हणजे आपला फर्स्ट जो कॅप राऊंड आहे विद्यार्थी मित्रो, त्याच्या ज्या सीट्स अलॉट होणार आहेत त्या 14/8/2024 रोजी होणार आहेत। म्हणजे 14 तारखेला आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचे नंबर पहिल्या राऊंडमध्ये लागलेले आहेत, फर्स्ट कॅप राऊंडमध्ये लागले आहेत, त्यांना लॉग इनमध्ये त्यांचे कॉलेजचे नाव समजणार आहेत। तर कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेजेस आपल्याला नाव समजल्यानंतर 14 तारखेला आपल्याला नाव समजेल, आणि त्यानंतर आपल्याला 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत काय करायचे आहेत, ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजला जायचं आहे। कोणत्याही एके दिवशी जाऊन आपल्याला ॲडमिशन घेता येईल। तर आपण कार्यालयीन वेळेमध्ये, कॉलेजच्या वेळेमध्येच आपल्याला ॲडमिशन मिळेल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तर त्याप्रमाणे आपण कार्यवाही करायची आहे। तर चला पाहूया आपल्या सर्वसाधारण सूचना या संदर्भी काय आहेत, तसेच संज्ञा याची आपण माहिती घेऊया। तर विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। बीएड कॅप राऊंड फर्स्ट या संदर्भात असणाऱ्या साधारणपणे संज्ञा, त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, नवीन त्याचे शब्द आपल्याला पाहायचे आहेत, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या संदर्भात असणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे कशाप्रकारे आपल्याला CET दिलेत ते आपण पाहूया। त्यातली सगळ्यात अगोदरची जी संज्ञा आहे, पहिली जी संज्ञा आहे अलोकेशन ऑफ सीट, म्हणजेच जागेचं वितरण, जागा वितरित करणे, जागा मिळणे किंवा देणे। तर CET काम देण्याचं आहे, आपल्याला जागा मिळण्याचं म्हणजेच जागा ग्रहण करण्याचं काम आहे, तर आपण त्याला नंबर लागणे असंही म्हणतो। तर सर्वप्रथम आपल्याला ही जी कार्यवाही आहे, तर सीट अलॉटमेंट हे आपल्याला 14 तारखेला होईल। आताच आपण त्याचा कॅप राऊंड फर्स्ट जो आहे त्याचं अलोकेशन डेट पाहिलेली आहे। तर 14 तारखेला आपल्याला सीट अलॉट होतील, म्हणजे 14 तारखेला आपल्या लॉग इनमध्ये मॅसेज येईल, आणि त्या लॉग इनमध्ये आपल्याला समजेल की आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचं नाव येईल, त्याचं त्या कॉलेजचा कोड नंबर येईल, तसेच कॉलेजचे डिटेल्स येतील, म्हणजे ॲड्रेस वगैरे त्याचे सर्व डिटेल्स येतील, व दिलेल्या नियोजित वेळेमध्ये म्हणजेच 16/8 ते आपल्याला 20/8 या दरम्यान काय करायचे आहेत, ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। 20/8/24 या दरम्यान आपण कॉलेजला जाऊन ज्यांचे राऊंड फर्स्टमध्ये नंबर आले आहेत त्यांनी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रो, आता सर्वप्रथम फ्रीज अँड सीट ॲक्सेप्टन्स असा आपल्याला एक ऑप्शन तिथं आलेला पाहायला मिळेल। तर
फ्रीज ह्याचा अर्थ आहे गोठवणे. तर आपल्याला जे सीट मिळालं, जी जागा मिळाली ती आपल्याला फ्रीज करावी लागेल. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचा राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागतो त्यांना सीट बेटरमेंटचा ऑप्शन नाही, म्हणजे आपल्याला बेटरमेंट हा ऑप्शन वापरता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागेल. त्यानंतर बेटरमेंटचा ऑप्शन तो आपल्याला राऊंड सेकंडमध्ये वापरता येतो. तो कसा आहे तो आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर फ्रीज अँड बेटरमेंट असा जर ऑप्शन आपण राऊंड सेकंडमध्ये वापरला तर आपल्याला जी मिळालेली जी जागा आहे ती ठेवून आपल्याला काय करायचं असतं, दुसऱ्या मिळणाऱ्या एखाद्या जागेकडे जायचं असतं, दुसरी जागा चेक करायची असते. ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होतात. आपल्या लॉगिनमध्ये परत जर नवीन आपल्याला कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजचं सुद्धा नाव आपल्याला बेटरमेंट नंतर आलेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपल्याला सीट पहिल्या राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये सीट मिळेल त्यावेळेस आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची आहे. तर सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला एक फीस CET सेलला भरायची आहे. सर्वांनी जशी CET देण्यापूर्वी CET फॉर्म भरताना जी फीस भरली होती, मग ती कॅटेगरी वाईज ती आपल्याला वेगवेगळी असलेली पाहायला मिळते. परंतु आता ही जी सीट ॲक्सेप्टन्स फीस आहे ही सर्वांना सेम आहे, तर ती 1000 आहे. ही फीस कशाची आहे तर प्रोसेसिंग फीस आहे. म्हणजेच आपली जी प्रोसेस आपलं CET सेल करत असतं, आपला निकाल तयार करणे, तसेच आपल्याला सीट देणे, कॉलेज अलॉट करून देणे, ह्या सर्व गोष्टी ज्या होतात त्या गोष्टीसाठी आपल्याकडून 1000 रुपये फीस स्वीकारली जाते, घेतली जाते. ती फीस आपण डेबिट कार्डने, क्रेडिट कार्डने किंवा ऑनलाईन बँकिंग कुठल्याही पद्धतीने आपण ती देऊ शकतो, अदा करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला 1000 रुपये फीस आफ्टर सीट ॲक्सेप्टन्स ती भरायची आहे, ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे. आणि ही फीस द्यायची कोणाला आहे, फक्त ज्यांचे नंबर फर्स्ट राऊंड किंवा कुठल्याही राऊंडला लागतील. तर सीट ॲक्सेप्ट प्रत्येक राऊंडमध्ये प्रोसेस हीच आहे, प्रोसेस काही बदलणार नाही. तुमचा राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागो, सेकंडमध्ये, थर्डमध्ये किंवा फोर्थमध्ये, तर 1000 रुपये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आता उर्वरित ज्या बाबी आपल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे आपल्या अपडेटमध्ये जे दिलेत ते आपण पाहूया. तर आपण इथे नोटीस पाहू शकता. तर नोटीस फॉर कॅपराऊंड फर्स्ट, कॉलेजेस आर इन्फॉर्म नॉट टू व्हेरीफाय द डिटेल्स ऑफ CET सेल ॲप्लिकेशन. तर आपलं जे CET सेलला आपण ॲप्लिकेशन दिलं होतं स्टार्टिंगला, त्याचं काही इतकं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. त्यामुळे आता कॉलेज काय सांगते, तर सर्व ज्या गोष्टी आहेत तर कॉलेजने काय करायचे आहेत, चेक करायचे आहेत. कॉलेज शूड नॉट रिजेक्ट द ॲडमिशन ऑफ सच कॅन्डिडेट. कुठल्या त्याच्यामध्ये जर काही बाबी असतील, घटक असतील, तर त्याप्रमाणे त्याला डील करण्याचे मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला इथे दिलेले पाहायला मिळतात. कॅन्डिडेट शूड फिल ऑप्शन फॉर्म ऑफ द कॉलेज इन ऑर्डर टू प्रिफरन्स फॉर कॅपराऊंड फर्स्ट, कॅपराऊंड सेकंड. ऑलरेडी आपण हे सांगितलेलं आहे. कॅपराऊंड फर्स्ट आणि सेकंडचे प्रिफरन्सेस आपल्याला एकत्रितपणे द्यायचे आहेत. जरी आपला कॅपराऊंड फर्स्टमध्ये नंबर लागला नाही तर आपण सेकंड राऊंडमध्ये आपल्याला प्रिफरन्स देता येणार नाहीत, कारण दोन्ही प्रिफरन्सेस आपल्या CET सेलने एकत्र मागवले होते, त्याप्रमाणे आपण ते दिले होते. तर अलॉटेड कॅन्डिडेट शूड डाउनलोड द प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. तर ज्या ज्या विद्यार्थ्याचे नंबर लागतील तिथं आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर पाहायला मिळेल, तर त्यांनी तिथून ते डाउनलोड करायचं आहे. कुठून डाउनलोड करायचं आहे तर कॅन्डिडेट लॉगिनमधून. कॅन्डिडेट शूड सबमिट 1 कॉपी ऑफ द प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट इन द ॲडमिटेड कॉलेज ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. तर आपल्याला ज्यावेळेस ॲडमिशनला आपण जाऊया, म्हणजेच 16 ते 20 तारखेपासून आपण जे जाणार आहोत, तर त्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर सर्व डॉक्युमेंट्ससहित, म्हणजे 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क मेमो, TC, त्यानंतर PG झालं असेल कंप्लीट तर PGचे फर्स्ट इयर सेकंड इयर दोन मार्क मेमो, तसेच कॅटेगरीमधून जर आपण रिझर्वेशनमधून फॉर्म भरला असेल तर रिझर्वेशनचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी, ह्या बाबी आपण सोबत बाळगायच्या आहेत. तसेच आपला पासपोर्ट फोटो व सर्व डॉक्युमेंटच्या एक झेरॉक्स, ज्याला आपण सत्यप्रत असं म्हणत असतो, त्या आपल्याला सोबत न्यायच्या आहेत. हे इतकं केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, राऊंड सेकंड विल बी बेटरमेंट राऊंड. ऑप्शन फॉर्म कन्फर्म बाय द कॅन्डिडेट्स हॅव बीन कन्सिडर्ड फॉर allotment in the round first and betterment for round second. After round second, it is mandatory for all candidates to fill new college option form for the round third. पहिला आणि दुसरा राऊंड ज्यांचे पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागणार नाहीत त्यांचे दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागण्याची शक्यता आहे, आणि ते जर लागले नाहीच तर त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये वेगळे फॉर्म भरावे लागतील, जे की फॉर्म भरण्याची डेट ऑलरेडी चालू आहे. हे आपल्याला माहीत आहे. फॉर्म भरण्याची डेट ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन नव्हते केले त्यांनाही CET सेलने चान्स दिलेला आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांनाही चान्स आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना डबल रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट ऑप्शन फॉर्म भरता येतो, कारण त्याच्या लॉगिनमधून त्यांनी रजिस्ट्रेशन जरी परत नवीन रजिस्ट्रेशन केलं तर यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड, अशा प्रकारचा मेसेज आपल्याला तिथं आलेला पाहायला मिळतो. तर ॲडमिशन ऑन द बेसिस ऑफ द रिसिप्ट ॲप्लिकेशन फॉर्म
सबमिटेड फॉर द ऑप्टेनिंग कास्ट सर्टिफिकेट कोणाचंही राहिलं असेल, त्यानंतर व्हॅलिडिटी असेल तर ती त्यांनी काय करायचं आहे, त्या राऊंड 3rd त्यांनी कंप्लीट करायचं आहे, मिळवून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यासाठी आपल्याला काही कालावधी दिलेला आहे. त्यामध्ये 6 मंथ इज ओनली फॉर ACBC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना 6 महिन्याचा कालावधी आपल्याला दिलेला पाहायला भेटतो. दिस इज ड्यू टू द पिरियड इज नॉट व्हॅल्यूड फॉर द अदर रिझर्वेशन कॅटेगरी. तर ACBCसाठीच फक्त हा पिरियड दिलेला आहे 6 महिन्यांचा. इतर कॅटेगरीचं इथं आपल्याला सांगण्यात आलेलं नाही. तर ACBCवाल्या विद्यार्थ्यांना 6 महिने कालावधी आहे असं आपल्याला इथला सूचना सांगते, तत्त्व सांगते. ACBC कास्ट सर्टिफिकेट मे बी ऑन द सेम पेज विथ NCL. तर दोन्ही सर्टिफिकेट एकत्र असणं गरजेचं आहे. सेपरेट पेजेस त्यांनी आणू नये. ऑर बोथ सर्टिफिकेट मे बी सेपरेटेड. तर 2 प्रकारचं ACBC आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचं व्हॅलिडिटी पण म्हणजे त्यात NCL ज्याला आपण म्हणतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण त्यातच आहे आणि कास्ट सर्टिफिकेट एकत्र आहे असंही सर्टिफिकेट चालेल. तसंच ऑर बोथ कास्ट सर्टिफिकेट इश्यूड मे बी सेपरेटेड. जे कास्ट सर्टिफिकेट त्यांना मिळाले आहे ते सेपरेट असलं तरी चालेल. बोथ आर व्हॅलिड सर्टिफिकेट, दोन्ही ते घेतले जातील. म्हणजे एकत्र कास्ट सर्टिफिकेट आणि NCL असेल तरी चालेल, ते सेपरेट असतील तरी चालेल. कॉलेज शुड व्हेरीफाय दिस कास्ट सर्टिफिकेट इश्यूड ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गॅजेटच्या गव्हर्नमेंटप्रमाणे ते कास्ट सर्टिफिकेट आहे. काही CET सेलच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कॉलेज त्याला चेक करेल. कॉलेजची एक कमिटी असते ज्याला आपण ॲडमिशन कमिटी म्हणतो, ती कमिटी ह्याला चेक करत असते. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पार्ट 8 डेटेड ऑन 26 ऑफ द February 2024 दॅट इज महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन, जे नियम आहेत त्याप्रमाणे ते सर्टिफिकेट ते चेक करणं हे जे काम आहे ते आपल्या कॉलेजचं काम आहे, कॉलेज कमिटीचं काम आहे. त्याप्रमाणे ते करतील. आपण फक्त ओरिजिनल सर्टिफिकेटसोबत आपल्या नेणं गरजेचं आहे. त्यानंतर इफ एनी ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड 1st, राऊंड 2nd विश टू पार्टिसिपेट इन राऊंड 3rd अँड इन्स्टिट्यूशनल राऊंड दॅट इज राऊंड 4th, देन ही ऑर शी विल हॅव टू कॅन्सल हिज अर्लियर ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन. त्यांनी परत कॉलेज लॉग इनमधून ॲडमिशन आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर ॲडमिशन वाटत असेल, तुम्हाला मिळालेले 1st राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजचं ॲडमिशन तुम्हाला कुठल्याही कारणाने ते आवडत नसेल किंवा पाहिजे नसेल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ते राऊंड काय करावं लागतं, तिथून तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करून घ्यावं लागतं आणि नंतरच तुम्हाला काय करावं लागतं, त्या पुढच्या 3ऱ्या राऊंडमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यानंतर ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट हू हॅव रिसिव्ड कॉलेज ऑफ फर्स्ट प्रिफरन्स, ज्याला फर्स्ट प्रिफरन्समध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळाले त्यांनी काय करायचं इथं सूचना सांगितलेल्या आहेत. तर पाहूया काय सांगतात त्या सूचना. कॅन्डिडेट इज अलॉटेड ॲज सीट ॲज पर द हिज ऑर फर्स्ट प्रिफरन्स. सच allotment shall be binding and candidate will have to accept the allotted college or seat by using freeze option. तर ह्या विद्यार्थ्यांना काय करायचं, त्यांना बाइंडिंग आहे, बंधनकारक आहे. काय बंधनकारक आहे, तर विद्यार्थ्यांना सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. पुढे आपल्याला त्यांनी दिले आहे की फ्रीज ऑप्शन वापरून आपण काय करायचं आहे, कॉलेज फ्रीज करायचं आहे. सच कॅन्डिडेट shall then not be eligible for the participation in the subsequent cap round that is 2nd or 3rd. तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी फ्रीज जर केलं तर त्यांना कुठलंही दुसरं कॉलेज मिळण्याचं तिथं आपल्याला तरतूद पाहायला मिळत नाही. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपल्याला आपण कारण तो स्वतः आपण प्रिफरन्स दिलेला असतो, फर्स्ट प्रिफरन्स आपण स्वतः दिले आणि मिळालेलं कॉलेज आपण ते घेणं क्रम पाहत आहे असं CET सेलचं म्हणणं आहे. त्यानंतर सच कॅन्डिडेट शाल complete payment of one time payable seat acceptance fee that is 1000 rupees through candidates login. तर कॅन्डिडेट्स लॉग इनमधून त्यांना 1000 रुपये फीस भरणं बंधनकारक आहे, सर्वांनी ती भरायची आहे. देन दे विल रिपोर्ट टू allotted colleges for verification of documents and admission confirmation on the allotted seat and make payment of the college fee. आणि त्यानंतर त्यांना तिथे गेल्यानंतर आता एक लक्षात घ्या, ही जी फीस आहे ही सीट ॲक्सेप्टन्स फीस आहे, जी की आपल्याला लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आणि त्यांनी परत आपल्याला इथे सांगितले कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉलेजची जी फीस असेल ती कॉलेजमध्ये जाऊन भरावी लागेल, जी की जनरली मॅक्झिममली आपल्याला ती कॅशमध्ये त्यांना पेमेंट द्यावं लागतं किंवा रेअर केसमध्ये चेक स्वीकारलं जाऊ शकतं. अन्य कुठल्याही माध्यमातून ते कॅश स्वीकारत नाहीत, कॅश म्हणजेच पेमेंट स्वीकारत नाहीत. तर कॅशद्वारे आपण तिथं पेमेंट देऊ शकता आणि चेक्सद्वारे सुद्धा काही कॉलेजेस घेतात आणि काही कॉलेजला कॅशच लागते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. देन आफ्टर दॅट देन ओनली द कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रिफरन्स बट रिजेक्टेड बाय कॉलेज ड्यू टू द डिस्क्रिपन्सीज. अजूनही एखाद्यामध्ये जर डिस्क्रिपन्सी असेल, त्याला एखादं डॉक्युमेंट सादर करता आलं नाही आणि कॉलेजने त्याला जर सांगितलं की तुझं ॲडमिशन होऊ शकत नाही, कॉलेज तसं करतं हे लक्षात ठेवा. कधी करतं कॉलेज, एखादा मार्क मिळून तिथं
ऑनलाईनमध्ये ज्यावेळेस आपले डॉक्युमेंट्स त्यांना सादर करायचे होते त्यावेळेस एखादा मार्कमध्ये झेरॉक्स किंवा इतर कागदपत्र तुम्ही जोडलेत आणि ते ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर आणता येत नसेल, तिथं शो करता येत नसतील, दाखवता येत नसेल, तर कॉलेज आपलं ॲडमिशन कॅन्सल करतं. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे सगळे सर्टिफिकेट्स आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत पाहिजे आहेत, जे की कॉलेजमध्ये आपल्याला जमा करावे लागतात. देन कॅन्डिडेट्स आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड थर्ड. त्याच कॅन्डिडेट्सला ज्यांनी डिस्क्रिपन्सी ज्यांना पाहायला मिळाली, म्हणजे कुठल्या तरी कारणाने कॉलेजने ॲडमिशन नाकारले, फक्त त्याच विद्यार्थ्यांना राऊंड थर्डमध्ये काय करता येईल, एनरॉल होता येईल, जाता येईल. अन्यथा कुठल्याही विद्यार्थ्याला राऊंड थर्डमध्ये जाता येणार नाही ज्यांना फर्स्ट प्रिफरन्सचं कॉलेज मिळालं. फक्त त्यांच्यासाठी ही सूचना आहे. देन कॅन्डिडेट मस्ट ऑब्टेन अँड ऑनलाईन रिजेक्शन लेटर फ्रॉम कॉलेज विथ रिजेक्शन रिमार्क्स. तर त्यांना अजून एक गोष्ट करायची, त्यांना कॉलेजकडून लेटर घ्यावं लागतं की ह्याचा ॲडमिशन कॅन्सल करण्यात आलेला आहे, त्याचा रिमार्क तिथं लिहिला असतो, ॲडमिशन कशामुळे कॅन्सल झालं, कुठलं डॉक्युमेंट ह्याच्याकडे नव्हतं. आणि त्यानंतरच आपल्याला काय करता येतं, पुढे दुसरा ऑप्शन फॉर्म भरता येतो, जो की राऊंड थर्ड किंवा राऊंड फोर्थसाठी असतो. कॉलेज शुड ऑल्सो मार्क द रिजेक्शन रिमार्क्स इन सिस्टीम अँड गिव्ह लेटर टू द सच कॅन्डिडेट. तर त्यांना ऑनलाईनसुद्धा हे करायचं आहे, CET-CELकडे पण त्याचा रेकॉर्ड राहणार आहे. त्यानंतर ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू हॅव रिसिव्ड कॉलेज ऑफ द अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स. तर काही विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स व्यतिरिक्त कॉलेज मिळालं तर त्याचं काय होणार, कसं होणार, याची आपल्याला इथं त्यांनी तरतूद दिलेली आहे, सूचना दिल्या आहेत. कॅन्डिडेट्स मस्ट मे चूज फ्रीज टू कन्फर्म ॲडमिशन ऑर द बेटरमेंट टू प्रोसीड टू द नेक्स्ट राऊंड, दॅट इज राऊंड सेकंड. इन केस candidate has selected freeze option but does not want to confirm admission, then such candidate may select betterment. तर एखाद्याला ॲडमिशन जर घ्यायचं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, बेटरमेंट ह्या ऑप्शनला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे अँड प्रोसीड फॉर नेक्स्ट राऊंड, दॅट इज राऊंड सेकंड. ऑल्सो इन केस कॅन्डिडेट हॅज सिलेक्टेड बेटरमेंट but wish to freeze and confirm the admission, then he has to select seat acceptance status. तर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस आपल्याला इथं बदलायचं आहे. त्यामध्ये काय सांगायचं, आपण आपल्याला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन काय झालेलं आहे, अलॉट झालं आहे, कॉलेज सेकंड नॉट द कॉलेज फर्स्ट प्रिफरन्सवाल्याला काहीच करता येत नाही, हे लक्षात घ्या. आपण कोणाबद्दल बोलतो आहे सध्या, ज्यांचं फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज मिळालं नाही, सेकंड किंवा कुठल्या तरी खालच्या प्रिफरन्सचं कॉलेज मिळतं आहे, इथं 2 नंबर आपण टाकला, लक्षात घ्या. म्हणजे 2 सोडून किंवा 2 किंवा कुठल्याही पुढच्या नंबरचा प्रिफरन्स जो आहे आपला 15, 17, 12 नंबर, तो प्रिफरन्सला त्या प्रिफरन्सचं जर आपल्याला कॉलेज मिळत असेल तर आपल्याला हा ऑप्शन वापरता येतो, फ्रीज किंवा बेटरमेंट. तर फ्रीज केला आपण, तर फ्रीज आणि बेटरमेंट असा जर ऑप्शन आपण वापरला तर आपल्याला दुसऱ्या कॉलेजला जर ॲडमिशन नाही मिळालं तर कमीत कमी आपण ते फ्रीज केलेलं कॉलेज आपल्याला मिळतं किंवा ॲडमिशन आपलं कन्फर्म होऊ शकतं. ते आपल्याला त्याच्या स्टेटस बारमध्ये स्टेट करावं लागतं किंवा सांगावं लागतं. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव बीन allotted seat other than the first preference as per preference given by the candidate, and if the candidate is satisfied with the such allotment and do not wish to participate in further rounds, such candidate should go to seat acceptance status and freeze the offered seat through the candidate's login. तर सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेलं कॉलेज म्हणजे आपल्याला मिळालेलं कॉलेज जर आपण ॲक्सेप्ट केलं, आपल्याला ते आवडलं तर त्याला सरळ फ्रीज म्हणायचं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्सला आपण क्लिक करायचं आहे. मला मिळालेली सीट मला मंजूर आहे, मान्य आहे, तिला आपण काय करू शकतो, फ्रीज करून क्लिक करू शकतो. देन वन्स द कॅन्डिडेट फ्रीजेस द अलॉटेड सीट, सच कॅन्डिडेट शॅल कंप्लीट पेमेंट ऑफ द वन टाईम पेएबल ॲट द पर्टिक्युलर सीट ॲक्सेप्टन्स फी ऑफ 1000 रुपीज. तर 1000 रुपयाची आपल्याला फीस भरायची आहे. कुठून भरायची, तर कॅन्डिडेट लॉगिनमधून भरायची आहे आणि जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजला आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पोहोचायचं आहे, डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे. देन कन्फर्म ॲडमिशन ऑन द अलॉटेड सीट. देन फॉर सच कॅन्डिडेट अलॉटमेंट सो मेड शॅल बी द फायनल अलॉटमेंट. आणि आपण हे काय केलेलं आहे, सीट आपण फ्रीज केलं आहे आणि आपण म्हटलं की मला दुसरं कोणतं सीट पाहिजे नाही, बेटरमेंट पाहिजे नाही, तर आपल्याला त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. जर आपण त्याच्यामध्ये फिक्स केलं, सच ॲडमिटेड कॅन्डिडेट्स विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर अलोकेशन इन नेक्स्ट राऊंड, दॅट इज राऊंड सेकंड. तर पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागला आहे, पण नंबर कोणत्या कॉलेजला लागला आहे, 2 नंबरच्या कॉलेजला 2 नंबरचा प्रिफरन्स असलेला आहे किंवा कुठल्याही नंबरचा प्रिफरन्स 1 नंबर सोडून, तर त्यांना सेकंड राऊंडमध्ये त्यांनी सीट फ्रीज केल्यानंतर त्यांना सेकंड राऊंडमध्ये जाता येत नाही. म्हणजे आपल्याला सीट फ्रीज करताना फार लक्षपूर्वक करायचे आहे. ते जर कॉलेज आपल्याला आवडलं नाही तर फ्रीज न करता आपण बेटरमेंट ऑप्शन जर निवडला तर आपण सेकंड राऊंडलाही जाऊ शकतो. सेकंड राऊंडला नंबर लागला तिथं पण आपण फ्रीज ऑप्शन निवडलं नाही तर थर्ड राऊंडलासुद्धा आपल्याला जाता येतं. पण फ्रीज जर तुम्ही सीट केली तर तुमचा पुढच्या राऊंडला जायचा मार्ग काय होतो, बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स अँड हू हॅव फ्रीज द अलॉटमेंट बट नॉट पेड द सीट ॲक्सेप्टन्स. एखाद्याने नुसतंच फ्रीज करून ठेवलं, फीस नाही भरली तर CET-CEL त्याला मानत नाही. पुढं काय सांगितलं आहे पहा, फीस इज नॉट
paid, then these conditions shall be considered as not reported and all options as per the particular option form submitted by the candidate for round first and round second shall be considered for allocation, and their claim on the round first allotted seat shall stand forfeited then automatically and the seat shall be become available for the fresh allotment in the second round. तर त्याला त्या फर्स्ट राऊंडमधून बाद करण्यात येईल, कारण तुम्ही काय केलं, CET सेलचं फीस भरली नाही, फक्त फ्रीज म्हटलं आणि तुम्ही जर फीस भरली नाही तर त्याने सांगितले फ्रेश स्टुडंटला ते सीट देण्यात येईल, कारण ते सीट अडवण्यात येणार नाही. एक तर तुम्ही नुसतं फ्रीज म्हणले त्याला आणि तुम्ही त्याचं काय केलं नाही तर फीस भरली नाही, तर ते सीट दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला देण्यात येईल, तुमच्यासाठी ठेवण्यात येणार नाही. म्हणजे आपल्याला नुसतं फ्रीज करायचं नाही, तर फ्रीज प्लस आपल्याला 1000 रुपये फीस पे करायची आहे, तरच सीट आपल्या नावावर फ्रीज राहील, गोठलेलं राहील. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. पुढची एक सूचना आपल्याला इथे काय म्हणते ते पाहूया. Candidate who have been allotted seat other than the first preference instead to go for the betterment, such candidate will have to select betterment option in seat acceptance form or status. Then however, if such candidate do not pay the seat acceptance fees, then they shall not be considered for the better round, or same instructions are given here. Then admission of the candidates who have allotted college under the reserve category मध्ये जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळाले त्या संदर्भात काही सूचना आहेत. तर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी मस्ट हॅव क्लेम सो इन हिज ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म महाराष्ट्र स्टेट कोटा सीट्स, अँड दोज कॅन्डिडेट्स हू हॅव फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म फ्रॉम रिझर्व कॅटेगरी अँड ॲडमिटेड ऑन सीट्स रिझर्व फॉर कॅटेगरी शॅल हॅव टू सबमिट द ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यांना ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल, जमा करावं लागेल. ऑल्सो द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू व्हेरियस कॅटेगरीज लाईक VJ, DTA, NTB, NTC, NTD, OBC, including SBC and SCBC, shall submit original non-criminal certificate valid up to 31st of the March 2025. तर त्यांचं काय सर्टिफिकेट जे आहे त्याची NCLची ज्याला आपण म्हणतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणतो, तर त्याची व्हॅलिडिटी आपल्याला 31 मार्च 2025 पर्यंत असलेलं कमीत कमी तितकी व्हॅलिडिटी असलेलं सर्टिफिकेट आपल्याला काय करावं लागेल, जमा करावं लागेल, सबमिट करावं लागेल. देन candidates belonging to reserve category EWS must have claim to so in his online registration form of Maharashtra state quota seats, failing which such a claim will not be entertained subsequently. ज्यांनी EWS लिहिलंच नव्हतं आता EWSचं सर्टिफिकेट घेऊन आलेत त्यांचा क्लेम ते स्वीकार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर्म भरतानाच आपल्याकडे EWS सर्टिफिकेट पाहिजे होतं, किंवा त्यावेळेस तुम्ही तिथं S केलं असेल तरच सर्टिफिकेट स्वीकारलं जाईल. त्यावेळेस तुम्ही तिथं नो केलं असेल किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही सर्टिफिकेटचा क्लेम केला नसल्यास आत्ता नवीन सर्टिफिकेट स्वीकारलं जाणार नाही असं हे त्यांचं म्हणणं आपल्याला इथे पाहायला मिळतं. देन द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द रिझर्व कॅटेगरी हू हॅव secured admission on the seats reserved for category in round first and second on the basis of application receipt are required to upload the necessary original certificate. ज्यांनी काय सांगितलं त्यांच्या रिसिप्ट स्वीकारल्या होत्या, EWSच्या पण रिसिप्ट आपल्याला स्वीकारलेल्या पाहिल्या होत्या, आपण दिल्या होत्या. तर EWS असेल किंवा कुठलंही आपलं सर्टिफिकेट असेल त्याच्या आपण नुसत्या रिसिप्ट त्यावेळेस तिथं काय केलं त्या सबमिट केल्या होत्या किंवा अपलोड केल्या त्या, तर आता त्याला ओरिजिनल सर्टिफिकेट देणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला द इन्फरन्स ऑफ सीट एक्सेप्टन्स प्रोसेस ऑन द कॅप पोर्टल विल बी लाईक दिस. आपल्याला कशाप्रकारे मॅसेज तिथं येणार आहे त्यांनी इथं दाखवलेलं आहे. कॅन्डिडेट डिटेल्स वरती आपल्याला काय पाहायला मिळेल तर सीट एक्सेप्टन्स स्टेटस फॉर युअर ॲडमिशन, आपल्या ॲडमिशनसाठी मिळालेलं सीट एक्सेप्टन्स स्टेटस आहे. इफ यू फ्रीज इथं दिलेल्या आहे सूचना, आपण अगोदर सूचना वाचत नाही, काही करत नाही आणि नंतर आपण फ्रीज करून ठेवतो आणि परत म्हणतो आता फ्रीज झालेलं अनफ्रीज होईल का, तर सूचना इथं व्यवस्थित वाचून घ्या, सूचनेप्रमाणे काय करायचे कार्यवाही करायची. तर आपण डिटेल्स पाहूया, सूचना आपण वाचून घ्याव्यात. तर कॅन्डिडेट डिटेल्स, कॅन्डिडेट नेम, कॅन्डिडेट इलिजिबिलिटी, इथं आपलं पूर्ण नाव असणार आहे, ते कोणत्या कॅटेगरीमधून तो इलिजिबल आहे ते तिथं असणार आहे. कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राच्या बाहेर राहील, तर ते तिथं आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायची आहे ती म्हणजेच इथं आपल्याला 3 टॅब आहेत, तिन्ही टॅब हिरव्या कलरमध्ये दिसत आहेत. म्हणजेच त्या टॅबला आपण क्लिक केलं की आपण त्या ऑप्शनला क्लिक केलं असं ते होईल, हे लक्षात घ्या. या फ्रीजला आपण जर क्लिक केलं तर फ्रीज सीट असं झालेलं आपल्याला पाहायला भेटेल. आपण जर बेटरमेंटला क्लिक केलं तर आपण बेटरमेंटसाठी अप्लाय करतो आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर, तर आपण नेहमी सीट ॲक्सेप्टन्स लेटर सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणत असतो, ते हे आहे. तर ह्याला क्लिक करताच आपल्याला प्रिंट निघलेली पाहायला मिळेल
आणि ती प्रिंट आपल्याला काय करायची आहे, कॉलेजला ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच ॲडमिशनसाठी जाऊ त्यावेळेस ती आपल्यासोबत घेऊन जायची आहे. अशा प्रकारे आपला जो कॅप राऊंड आहे फर्स्ट, त्याच्या असणाऱ्या डिटेल सीट अलोकेशन म्हणजेच जागा मिळणे, नंबर लागणे, ज्याला म्हणतो आपण BEdला नंबर लागला तर त्यासाठीची असलेली ही सूचना, काही त्यातल्या कन्सेप्ट ज्याला आपण संज्ञा म्हणतो, तसेच त्या संदर्भात असलेले तत्त्व, प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक सूचना, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा, जेणेकरून आपल्याला उत्तर देण्यास आम्हाला नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.